आता आमची. आता रिया झोपवते तिला अंगाई गाऊन. झोप काग येत नाही छोटीशी माझी बावली हिने बनवलेली आहे. छोटे छोटे डोळे छोटे छोटे कान. सो हे काही सर्वांना गुड आफ्टरनून. आज दुपारी ब्लॉग सुरू करतो आम्ही. मॉर्निंग टाईम नाही भेटला मला, कारण की मम्मी आज बैठकीला गेलेली. सकाळी मी बायला पोलिओ पण होता आज, तर तिकडे नेलेली बायला मी. तिला तर आज ती मस्त झोपली आहे, मस्त आहे की. हे पण झोपलेत आज. जेवण वगैरे झालं माझं करून आता. आणि आज बायला मी आंघोळ घातलेली. तर आता बाय झोपली आहे. आणि आज येत आहे आमच्या घरी मावशी येत आहेत ह्यांची, म्हणजे आमची किडूपाड्याची मावशी येते, वहिनी ताई पण येत आहेत, आणि छकुली आणि रुद्र पण येत आहेत. तुम्हाला नक्कीच ते भेटतील ना. हो नक्कीच. तुम्ही ब्लॉगमध्ये त्यांना बघितलं असेल. रुद्र आणि छकुली खूप मस्ती करतात बाबा ते लोक. सगळे उठलेत. तर त्यांच्यासाठी मला शेव करायची. शेवया करतात आपली शेव नॉर्मल गोडवाली. तर ते आल्यावरच करेल मी, आता नाही करणार कारण की थंड होईल. मम्मी पण घरी नाही आहेत. मम्मी गेल्या साखरपुड्याला आजुरीला. मम्मी आता येतीलच थोड्या वेळात. आत्याच्या मुलीचा साखरपुडा आहे. आम्ही नाही गेलो कारण बाय छोटी आहे, तर आम्ही पण गेलो असतो. नक्कीच गेलो असतो. खूप कंटाळा येतो मला घरी. मला असं वाटतं कधी बाय आमची 6 महिन्याची तरी होईल आणि मी थोडं तरी बाहेर जाऊ शकते. तर आम्हाला बँकेत पण जायचं आहे, अजून अकाउंट ओपन करायचं आहे. बघू उद्या नाही तर परवा आम्ही जाऊ, नक्कीच जाऊ. सकाळी बायला पटकन मी उठवेल, तिला पटापट झोपवेल फिडिंग करून. मग आम्ही पटकन जाऊन येऊ मम्मीकडे ठेवून हिला, कारण की लगेच जाऊन यायला पण लागेल मला पटकन. लवकर काम झालं तर पटापट यावं लागेल, आता काम सोडून यावं लागेल, कारण की ती जास्त वेळ राहू शकत नाही. लहान आहे ना ती अजून. ओके. तर आता मी मस्त की थोडासा लिंबू सरबत प्यायला. गुड्डी ताईने लिंबू सरबत केलेला. मी तिकडे मागे बसलेले गप्पा मारत. तिथे गज्जी नानी आणि आत्या होत्या, कारण की आता काकी वगैरे मम्मी कोणच नाही, सगळे साखरपुड्याला आहेत ना. मग आम्हाला बोर होत आहे. भाऊ घरीच होते आज. भाऊ आता बाहेर गेलेत कुठेतरी, काय माहिती कुठे गेलेत, गावात गेलं वाटतं. तर आता थोड्या वेळ ती उठेलच. आमची प्रांशी मस्त वेगळी झोपली आहे पाण्यात. आज मस्त झोपली. काल ती झोपलीच नाही, खूप रडत होती, कारण की तिचा पाय खूप दुखत होता इंजेक्शनने. आज तिला मला परत बर्फ चोळायचा आहे. सगळे बोलतात ते गाठ होते, नाही तर विक्स लाव चोळायचं आहे. तर तिला मी विक्स लावून थोडीशी असं मसाज करेन नॉर्मल. तर मी आज दुपारी केलेलं जेवायला चिकन, पण आजचं एवढं टेस्टी नव्हतं झालं ना. काय हो, म्हणजे स्पायसी जास्त नव्हतं झालं. स्पायसी नाहीच खायचं आहे, पण हे बोलले स्पायसी कमी झालं. ठीक आहे, संध्याकाळी बघू. संध्याकाळी पण जेवण करायला लागेल, कारण की मावशी वगैरे येतील तर त्यांना मी जेवणच पाठवेल. बघू काय बोलतात, जेवतील की नाही. आता मम्मी आलं, मम्मीला विचारेल मी कसं काय जेवण वगैरे काय करायचं ते. सगळे बायला झेपा घालतात. इथे भावते वगैरे सगळं जुळून ठेवले यांनी. रोहन पाटीलने जुळले ते. हो हळू बोला जरा, ती उठली का तर बघा. तर आज ते जाम खुश आहे, कारण तिने आज फर्स्ट टाइम नाही सेकंड टाइम. फर्स्ट टाइम कधी घातलेलं घरी माझ्या. कधी तुझ्या घरी? नाही मी नाही घातली, सॉरी. तर मी आज फर्स्ट टाइम प्रांशीला आंघोळ घातली. खूप मस्त वाटलं मला येते थोडंसं म्हणजे आंघोळ घालता लहान पोरांना. ती थोडीशी रडली, थोडी एवढीशी रडली, पण मी तिला आंघोळ घातली. आता मी आज तिला म्हणजे रोज मीच घालणार आहे आंघोळ तिला मालिश करून. का रोज तू का? मला आवडतं खूप, पण मी कंट्रोल करते माझ्या भावना. पण आज मम्मीला कसल्या भावना व्यक्त करून टाकलं. मम्मी प्लीज. कसल्या भावना? म्हणजे मला आंघोळ घालायची असते, पण काकी घालतात ना. चांगली गोष्ट आहे ना, त्या घालतात. हा, माझी मेहनत वाचते. कसली मेहनत? आमच्या काकी आहेत ना, त्याच मालिश करतात, त्याच आंघोळ घालतात. पण कसं त्यांना पण काम आहे, त्यांचं हातातलं काम सोडून त्यांना यावं लागतं. सो मी आज डिसाईड केलं मी घाले आंघोळ. मी घालतो जापा. आणि थोडीशी मोठी झाली, ती टपात बसायला लागली तर मज्जा येणार आहे. मग पप्पांसोबत आंघोळ करणार. तू पण बस टपात मग. मी लहानपणी बसलेली. तुम्ही बसलेलात का टपात? नाही, मी डायरेक्ट उड्या टाकतो. कोणाकोणाला टपात बसून आंघोळ करता येतं, म्हणजे लहानपणी जे टपात बसले मला सांगा ना. काय पण. आणि बोला आता कमेंट करून सांगा कोण कोण टपात आंघोळ करते. हा, कोण कोण आपल्या बाळाला आता टपात बसून मस्त आंघोळ घालतात, नक्कीच सांगा. किती मजा येते ना. सगळ्यात घालतात टपात. मी अंगाई पण घालते माझ्या बाळाला.
माझ्या बाळाला मी अंगाई पण घालते. ती नंतर दाखव तुझी अंगाई नंतर मस्त. मी एक माझी अंगाई सॉरी म्हणजे मी जे बोलते ना निंबोणीच्या झाडा मागे ते गातच ती झोपून जाते. तुम्हाला मी ती एकदा नक्कीच पूर्ण गाऊन दाखवेल आणि ती झोपलेली पण तुम्हाला दाखवेल. ओके. तर माझी ती अंगाई कोणाकोणाला ऐकायची माझ्या ताला सुरात प्लीज नक्की कमेंट करून सांगा. मला पूर्ण येते त्या अंगाई. नाही कोणला ऐकायची. एकदा बघू तर झोपायची तुझं अंगाई ऐकून. ठीक आहे ना चांगली गोष्ट आहे सगळे झोपतील. काय सारांना गुड इव्हिनिंग. ऍक्च्युअली मावशी वगैरे आलती गेला घरी वगैरे भाऊ वगैरे आलता माझा. सो ते गेले आणि बाय उठल्या तर आमची आता रिया झोपवते तिला अंगाई गाऊन. झोप काग येत नाही लिंबोणीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई गाय झोपली गोठ्यात घरट्यात चिऊताई परसात वेलीवर झोपल्या ग जाई जोई मीठ पाकळ्या डोळ्यांच्या हो मीठ पाकळ्या डोळ्यांच्या गाते तुला मी अंगाई आज माझ्या पाडसाला झोप काग येत नाही लिंबोणीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई लिंबोणीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग. झोपले ना. तर ही अंगाई जी आहे ही जाम बरे गात आणि ती लगेच झोपते. आणि ती जी एक अंगाई आहे तिने बनवलेली आहे. बोलते का बोलचल बोल अंगाई नाही बनवली गाणी छोटीशी माझी बावली हिने बनवलेली आहे. छोटे छोटे डोळे छोटे छोटे कान छोटीशी माझी बावली एवढीच अजून आहे ना. नको झोपली ती. सो आता चाय नाश्ता वगैरे करून घेतो आणि मग भेटतो. आणि आजच्या ब्लॉगमध्ये एवढं काय स्पेशल म्हणजे हेच आहे जिने अंगाई घातली तीच होईल बहुतेक. कारण आम्हाला बाहेर जायला नाही भेटत. आम्हाला जायचे उद्या परवा जायचे बाहेर. बघू इथं सर्दी कमी झाली जरा आता वाढली परत. सो डॉक्टर घेऊन जायचे परत चेकअपसाठी. बघू आता कंटिन्यू पुढे काय होत आहे तोपर्यंत ब्लॉग आपला एन्जॉय करा. A few moments later. तर मी ठेवले आता चहा. रोज चहाच ठेवते मी ह्या टायमाला. वाजले तर 4 वाजून गेलेत. तर चहा ठेवला आहे एका साईडला आणि मला थोडी भूक पण लागली. तर मी माझ्या ती शेव करते आता गोडवाली ती शेव आहे. यांना पण हे पण खातीलच ते. हे बायला थोडं झोपत आज बाय आमची झोपतच नाही आहे. ते थोडी चिडचिड होते म्हणजे तिला सर्दीने तिला नीट झोप पण लागत नाही आहे. बघू मग 2 दिवस बघेल मी 1-2 दिवस मग तिला परत नाही डॉक्टरकडे चेकअपला. तसं मला पनवेलला जायचंच आहे अकाउंट ओपन करायला. सो ते क्लिनिक पण तिकडेच आहे पनवेलमध्येच आहे न्यू पनवेलला. तर गेलो तर नक्कीच जाऊ आम्ही. उद्या तर नाही जात आहे ना परवा नक्कीच जाऊ. मग इकडं चालू आहे मेकअप. रोज थापाथापी असतोय. कशी असते थाप्या तर तर ही काय ना होती शेवया पण नको बोललो याला मी आज. उद्या करू आपण शेवया कारण पोट चहा पिऊन आमचा पोट भरतो. आणि आता चहा पण आम्ही कमीच केला तसं जास्त पित नाही चहा. कारण काय ब्लॉगमध्ये दाखवायला काय नसू मग आम्ही तुम्हाला जे होतं तेच दाखवतो ना. काय बोलतो नाही रे जे डेली रुटीन आहे तेच दाखवतो. तर किचन आज मस्त क्लीन केलं याने ना. मी नाही मम्मीने गेलाय हॉलमध्ये कोण नाही आज म्हणजे हाफ मम्मीने अर्धा मी अर्धा. काय मम्मीने अंडा तुने अंडा मम्मीने अर्धा. सो गाईज आता चाय नाश्ता झाला आमचा करून. हिने ठेवलेला स्पेशल चहा. काय करतोस तू कुठं झालं तयारी करून. तर मी आजचा ब्लॉग इथे एंड करतो. आजच्या ब्लॉगमध्ये स्पेशल होता बघतो ही जी अंगाई. कारण डेली ब्लॉगमध्ये आम्ही काय करू शकतो तेच ते तुम्हाला दाखवून मग कंटाळतो. आम्हाला पण कंटाळा येतो. तर ब्लॉग बघा आणि लाईक करा. आवडला असेल तर शेअर करा कमेंट करा. नवीन कोणी असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. आमची प्राणी थोडीशी मोठी होते मग आम्ही मस्त बाहेर जाऊ कुठं ना. सो लाईक करा कमेंट करा शेअर करा. ब्लॉग आवडला तर बाय बाय.